आणि फुला पण पडतात बघा, चढल्या चढल्या मस्त फुलं पडली बघ. आई पकड. हा बरी टोपलीत झेललीस. बस झाली बस झाली. शेंग पण आले त्याला, हो शेंग पण आली. ही बघा इकडे ना सर्व फुलं काढलेली आहेत, म्हणजे भाजीपुरतीच काढली, जास्त पण नाही काढली बघा. किती आजी बापरे, किती फुलं होती ना. फुला काय भरपूर पाहता नाही येईल ना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण शेवग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत. तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली असाल, शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ली असाल, पण शेवग्याच्या फुलांची भाजी कदाचितच खाल्ली असाल. पण आमच्या इकडे ना कोकणामध्ये म्हणजे ह्या टायमाला, थंडीच्या टायमाला शेवग्याच्या झाडावर भरपूर प्रमाणात शेवग्याची फुले तयार होतात आणि गावामध्ये ना ही भाजी नेहमी म्हणजे खाल्ली जाते. आणि ही भाजी ना दोन पद्धतीमध्ये बनवतात, एक तर जवड्यामध्ये आणि दुसरी कांद्यामध्ये. आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही कशा प्रकारे बनवायचे ते पाहायला मिळणार आहे आणि जबरदस्त एकदम पौष्टिक भाजी असते. तर आता आम्ही चाललेलो आहोत शेवग्याच्या झाडावर. तर आम्ही निघालेलो आहोत फुलं आणण्यासाठी. सर्व शेवग्याची आजी तिकडे आहे, आजीने टोपली घेतली, टोपलीमध्ये आणायची आहेत. आणि आता तिघा पण निघालोय. आजी तिथे आहात ना फणसवाडीत? हा, तर तिथे मस्त शेवग्याचं झाड आहे, तिकडून काढून बघूया. हाताशी भेटले नाही तर पप्पांना चढायला लागेल ना. हा चला निघूया. इकडे आलोय आता फणसवाडी मध्येच ना शेगड्याचं झाड आहे बघा, मस्त एकदम फुलं आली ती बघा. पूर्ण ना झाड फुलांनी भरलेलं आहे, छान. वरती पण बरीच आहेत. चला आतमध्ये जाऊया, हाताला भेटतील तेव्हा खरी. बघ इथे आई बघा, ती येतात का नाही ते खालून काढू. हा हो, इकडे पण मस्त पापडी लावले. भेटेल काय काढायला? हे बघ इथं पण आहे मस्त. बघूया इथली काढू आणि पुढे बघू हाताला भेटतात ती काढ. चांगली हो, शेगड्याची आहेत. नाही नाही शेगड नाही नाही हो, शेगड आहे शेगड आहे. शेगडाची फांद आली बघ ना, पाना बघ ना. पाण्यासाठी फुलं कमी आहेत इथे, वरती काढायला पाहिजे. हे बघा पप्पा काढतायत. वरती मस्त मोठी मोठी आहेत. ही नका खालची नका हो. ही काही अजून पप्पा चढताव सकाळ चला आरामात बघा. अरे ह्याची फान ना एकदम हलकी असतं हो. पायाखालची फान वरती धरशी, ती पण फान चांगली धरायची. पायाखालची फान तुटली ना तरी वरती धरू शकायला पाहिजे चांगलं. ही एकदम हलकी असते फान. आणि फुला पण पडतात बघा, चढल्या चढल्या मस्त फुलं पडली बघ. आई पकड. हा बरी टोपलीत झेललीस. आता जरा वरती चला आणि ती हाताला भेटत तीच घ्या, पुढे पुढे जास्त जाऊ नका. फुलं अशी काढा ना त्याची. ती एक वरती बघा, ती बघा वरती जरा चला पुढच्या वरच्या बाजूला. बस बस झाली बस झाली. शेंग पण आले त्याला, बघा केवढी शेंग. हो शेंग पण आली. मामी धर, हे आपण फुलं इथे काढून घ्या. ही बघा इकडे ना सर्व फुलं काढलेली आहेत, म्हणजे भाजीपुरतीच काढली, जास्त पण नाही काढली बघा. सर्व कुठून घेतोय आता, आजी आई आणि पप्पा पण आहे तिथे. फुलं ना आपण हे टाकू. पाला पण घे वरतून जरा टाकायला होईल. पाला पण घे. हा कवली कवली जुनच. आपण याच्यात सुकट टाकू. मम्मी सुकट टाकायची ना. तर मंडळी इकडे बघताय सर्व ना आपण मस्त शेवग्याच्या फुलं काढलेली आहेत आणि मस्त आहे ना, छान मिळाली. मस्त. चला आता चाललोय बाहेर. युगा मस्त ना एक शेंग पण मिळाली, छान मोठी एकदम कवली शेंग आहे. इकडे पण बघत होते पण ह्या साईडला पण आहेत, इथून काढायला बरी पडते. पप्पा काढतायत. येतात काय? हा बस झाली. ही बघा मस्त एकदम फुलं मिळालेली आहेत आणि ह्या टायमाला भरपूर फुलं येतात ना. हो आता सीझन आहे, फुला शेंगा थोड्या दिवसांनी होतील. हे बघा भरपूर प्रमाणात फुलं आली त्या शेगडा. इकडे बघताय ही सर्व ना आपण शेवग्याची सर्व फुलं ही बघा आणलेली आहेत
आणि मस्त ना आता धुवून घेतलेले आहेत, जरा ओलसर आहेत. ही आता आपल्याला साफ करायची आहे ना आजी? हो आता साफ करायची. हा, तर इकडे ना एक बाउल घेतलंय, तर धुवून मस्त झालीत. आता सर्व साफ करून घ्यायचे. आणि इकडे ना ही सर्व कारली पण आहेत. याची कुठे भेटली? हा बांधा खाली आपल्या हा, पडवलीशी पडवल लावतात ना तिथं गवली. तिकडे सर्व लावलेली होती, हो. तर मस्त भेटली. पावसात लावलेली ती आता पाडली. पर्याला पाणी ना हो, ती पाडली ती ही बघा एवढी बरीच भेटली. ही आता शेवटची ना? शेवटची हा. नंतर घालायला. तर सुकत चालले झालं ते मेल्या सर्व कारली. हो. उन्हामुळे आता त्यांना पाणी भेटत नाही ना, पाणी न भेटत. ते सर्व सुकतात मग. तर हे साफ करायला घेऊया. हा, आता साफ करायची. ही फक्त फुला फुला घ्यायची ना? हा पुला पुला हे देठ सर्व काढून घ्यायचे आपल्याला. पुला पुला ह्याच्यात टाकायचे. हे फक्त ना फुल फुल घ्यायचं, बाकी हे दिसतात आपल्याला. हे सर्व देठ पूर्ण काढून टाकायचे. किती आजी बापरे, किती फुलं होती ना, मग पुला काय भरपूर. पाहता नाही येईल ना. आता ह्या टायमालाच अशी फुलं होतीत ना, आता मे महिन्यात नाही. नाही नाही म्हणत नाही. आता शेंगा व्हायला चालू होतील. एप्रिल मार्च पर्यंत शेंगा होतात मग, फुलं सर्व गळून. चला आता साफ करून घेऊया सर्व. आता साफ करून घ्या. तर इकडे बघताय आजीने ना सर्व मस्त फुलं व्यवस्थित साफ केलेली आहेत. आता ना ह्याच्यामध्ये आम्ही पाणी घालून पुन्हा धुवून घेतोय. दोनदा तीनदा क्लीन केले ना की पूर्ण स्वच्छ होतात. ते बघा आता हे पूर्ण असं हाताने व्यवस्थित साफ करून घ्यायचंय. धूर असतो ना म्हणून ते साफ धुवून घ्यायचं. माती वगैरे असते त्याच्यामुळे अशी धुवून घ्यायची. हे बघा पूर्ण क्लीन करून घेतलेले आहेत. अगोदर पण धुतली होती आणि एकदा परत पूर्ण साफ केल्याच्या नंतरला धुवून घेतली. तर इकडे ना आता सर्व चूल पेटवलेली आहे आणि इकडे टोपामध्ये पाणी घेतलंय आणि सर्व फुलं ना आता पाण्यामध्ये थोडा टाइम उकळत ठेवायचं आहे. आई कशासाठी उकळतात? उकळीने चांगली साफ पण होते आणि मऊ पण होते म्हणजे. हा, तर 5 मिनिटं आपल्याला उकळत ठेवायचे. तर इकडे ना आजीने बघा सर्व करिंदे उकळून आणलेले आहेत. हे आपण आजीच्या वाड्याशी गेलेलो ना तेव्हा सर्व जमिनीतून काढलेले ते आहेत. इकडे सर्व बसले ते बघा, पप्पा आई आजी इकडे करिंदे खायला सर्व आता. आम्ही वटीवरच खाता. चला सुरू करा. खाऊन कसं लागतंय तर वटीवर बसून खायची मजा झाली ना आजी, हवेशीर एकदम छान वाटतं. सेम करिंद्यांची टेस्ट आहे. करिंदे जास्त करिंदेच लागतील ना मग. घेऊ आम्ही तुला पण. मला कमी करा. चांगला गोड हात. मस्त आहे. गोळाचं बघितलं कसं लागतात तो मस्त लागतात. छान आहेत ना. गोड आहे, गोड करीन ना तर गोड लागतात. या करिंदे खायला. बघते आपले ना फुलं चांगली उकळून झालेली आहेत. मस्त एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता खाली उतरवतोय. इकडे ना आता सर्व आपण फुलं एका बाउल मध्ये काढून घेतोय. हे बघा. एकदम नरम नरम झाली सर्व. सर्व गाळून घ्यायचे आपल्याला. तर इकडे ना आता भाजी बनवण्यासाठी आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत. हे सर्व इकडे मसाले लागणार आहेत. हे आपल्याला बारीक सुकटा लागणार आहेत. बारीक सुकटामध्ये आपण आज बनवणार आहोत. इकडे 2 कांदे घेतलेले आहेत आणि सर्व ना आपण येलून घेतलेले आहेत फुलं. सर्व पाणी काढून घेतलेलं आहे याच्यामधला. आणि या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असतो ना. हो, शेवग्याची ना सर्व म्हणजे भाज्या असतात ना, पानं, शेवग्याच्या शेंगा, फुलं, त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात. आणि ही भाजी ना आपण अशी कधीतरी खायची असतात सीझनला, म्हणजे फुलं येतात त्या टायमाला. आता मुंबईला तर भेटत नाही, पण गावाला आपण आली ना, तुम्ही तुमच्याकडे शेवगाची असतील ना फुलं, त्यांनी नक्कीच खावा करा. एकदम छान होते. आणि आमच्या गावाला ना म्हणजे 2 पद्धतीमध्ये बनवतात. एक तर कांद्यामध्ये आणि एक पूर्ण सुकटामध्ये. आपण आज खास सुकटामध्ये बनवतोय ना. आम्ही सुकटात बनवतात. सुकटात मग एकदम टेस्ट लय भारी लागते. आता तुम्ही कशी कांद्यात घातली ना, कांदा मसाला टाकून किंवा मिरची तरी पण चालेल, पण आम्ही कशी सुकट घालतोय कारण आमच्याकडे कसे सुकटांच जास्त प्रमाण असतं ना आमच्या गावाला, म्हणजे आम्ही सुकटातच घालतो. तुम्हाला सुकटा नसतील घालायचे असतील तर कांदा घालायचा कंपल्सरी. 2 कांदे आणि मिरची घालायची त्याच्यामध्ये बस, आणि मस्त छान होते. कांदा जरा जास्त असला ना की मस्त म्हणजे भाजी खायला बरी वाटते जरा. तर इकडे ना आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेतोय. टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, मस्त तापलेलं आहे. याच्यामध्ये कांदा घालतोय. 2 कांदे आपण कटिंग केलेले आहेत. कांद्यामध्येच ना मस्त छान भाजी होते. इकडे बघते मस्त ना आपला कांदा व्यवस्थित आपण परतवून घेतलेला आहे. हलकासा ना ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला बघताय. आता आपल्याला 2 चमच मसाला घालायचा आहे आपला घरगुती.
1 चमच हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही भाजी घालून घ्यायची. सुकट सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघताय तर आपल्या भाजीला ना कलर मस्त येणार, म्हणजे मसाला आहे ना त्याचा मस्त फ्लेवर येतो आणि त्याच्यामुळे आपल्या भाजीला ना कलर पण मस्त येतो. सर्व एकत्रच मिक्स करून घेतो याला. आणि ही भाजी ना सुकीच खायला भारी लागते. कांद्या आणि सुकटामध्ये ना सुकी भाजी एक नंबर जबरदस्त तयार होते. आपल्याला ना थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही, कारण भाजी कशी आपली वाफवलेली आहे ना, म्हणून काही तिला जास्त शिजायची जरूर नाही आहे. फक्त सुकट थोडी शिजायला पाहिजे आणि हिला पाणी सुटणार अजून परत. इकडे ना आता भाजीमध्ये आपण मीठ घालून घेतोय. 1 चमच आपल्याला मीठ लागणार आहे. आणि आपल्याला ना चूल कमीच, म्हणजे आता गॅसवर ठेवला तर गॅस कमीच करून ठेवायची आहे. आता आमची चूल आहे, आता चूल कशी आम्ही इस्तो म्हणजे कमीच करून ठेवल्या. तर आम्ही ना ह्याच्यात 4 कोकम पण घालतोय, कारण आम्ही त्याचे सुकट घातले ना, म्हणून त्याचे कोकम घालायला लागतो. तुम्ही कांद्यात घातले की कोकम नका टाकू, आमचे सुकट आहेत ना म्हणून आम्ही कोकम घालतोय. तर मंडळी इकडे ना आपली भाजी रेडी झालेली आहे. भाजीचा ना मस्त असा खिमा रेडी झालेला आहे आणि सुकटांमध्ये भारी दिसतोय ते. हे बघा जबरदस्त भारी दिसते, एकदम रसरशीत झालेली आहे. तर इकडे ना आता मी जेवायला बसलेलो आहे. आज आपण ना खास करून मस्त शेवग्याच्या फुलांची भाजी बनवलेली आहे. शेवग्याचं ना पूर्ण खिमा झालाय, त्याच्यामुळे पूर्ण सुकटांसारखी दिसतात. जरा जरा आतमध्ये फुलं असतील ना बघा, हे दिसतं, ती सर्व फुलं आहे ती, त्यांचा खिमा झालाय ना तर पूर्ण सेमच दिसतात. आणि इकडे आज मच्छीचा सुद्धा सार आहे, तर सोबत मच्छी आणि ही शेवग्याची सुकटामध्ये भाजी बनवली आहे. आता टेस्ट करून बघे कशा प्रकारे झालेली आहे ती. जबरदस्त दिसते. सुकटामध्ये कांद्यामध्ये तुम्ही बनवू शकता, छान होते. इकडे ना हे सर्व बघा फुलाचे छोटे छोटे कडे आहेत भाजीमध्ये. हे बघा अशा प्रकारे मस्त शिजले, सॉफ्ट झाले, उकळवलेली ना आपण त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट झालेली आहे. तर मंडळी इकडे ना आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपल्या शेवग्याच्या फुलांची भाजी झालेली आहे. दिसायला अप्रतिम दिसतंय. टेस्ट करून बघतो. मस्त एक नंबर झालेली आहे, भारी लागतंय. फुलांचा पण मस्त फ्लेवर येतोय आणि सुकटा पण येत ना त्याचा हलकासा फ्लेवर आहे, भारी एकदम छान. तर ही भाजी ना तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना आपण थोडीशी सर्व कोकम वगैरे टाकला होता, सुकटा होती म्हणून. कोकमाचा पण हलकासा ना आंबटपणा आहे या भाजीमध्ये, तर छान झालेली आहे. आमच्या गावाला कशा म्हणजे गावाला खास करून ही फुलं उपलब्ध असतात. आता थंडीच्या टायमाला म्हणजे फुलं बहरतात सर्व शेवग्यावरती आणि त्या टायमालाच ही भाजी मिळते. बाकीच्या सीझनला म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पावसाळ्यामध्ये ही फुलं मिळणार नाही, ह्याच टायमाला होतात आणि ही गावामध्ये भाजी केली जाते. तर इकडे ना आम्ही सर्व जेवायला बसलोय. आई आहे, पप्पा आहे आणि इकडे आजी सुद्धा आहे. 4 जण मस्त जेवायला आता दुपारचं बसलेलो आहे. कशी झाले? मस्त एकदम 1 नंबर. हा ना, आजी छान आहे. चांगली. हा जबरदस्त. पप्पा पण आहेत, पप्पा छान आहे ना. हो, छान झाली. दुपारच्या जेवणाला ना म्हणजे मस्त खायला. गावाला बरं आपलं काय ना काहीतरी भेटतं तरी. हा तेच आहे, मुंबईला बघायला लागतो इकडे तिकडे. कारण बाहेर फुलं बघायला भेटत. मुंबई काय मग हा मस्त फुलांची भाजी झाली ना. गावाला कशा भरपूर आजूबाजूला वेगवेगळ्या भाज्या असतात, तर त्याच्यापैकी ही एक भाजी आहे. त्याची पूर्ण तुम्हाला रेसिपी शेअर केली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.